बातमी आहे। ज्यांनी महाराष्ट्राचं प्रबोधन केलं त्यांच्याबद्दल अशा प्रकारची घटना योग्य नाहीये असं संदीप देशपांडे म्हणतात। पोलिसांनी या संदर्भात दखल घ्यावी। ज्यांना प्रबोधनकार माहित नाही ती लोक असे करू शकतात असंही देशपांडे म्हणतात। ज्यांनी महाराष्ट्राचं प्रबोधन केलं त्या प्रबोधनकारांबद्दल अशा पद्धतीचे उद्गार काढणं हे कोणतरी मूर्ख आणि मूर्खपणाची मर्यादा ओलांडलेला माणूसच करू शकतो। मला असं वाटतं प्रबोधनकारांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान आहे आणि ज्या पद्धतीने सनातनी धर्म या नावाखाली विष पेरण्याचं काम समाजात चालू आहे त्याचं हे द्योतक आहे। एक जण उठतो काय सनातनी धर्माच्या नावाखाली चीफ जस्टिस ऑफ इंडियावर बूट फेकून मारतो काय, एक जण उठते आणि प्रबोधनकारांचं पुस्तक काय फेकते। मला असं वाटतं ह्या प्रकारचं विष जे पेरलं जातंय हे अतिशय समाजासाठी विघातक आहे। तो कर्मचारी जो आहे ज्याचा सेवानिवृत्ती कार्यक्रम आयोजित केला होता तो कार्यक्रम एका ठिकाणी झाला, त्यानंतर त्या महिलेनं त्यांना केबिनमध्ये बोलवण्यात आलं, त्या ठिकाणी जाब विचारला, पुस्तक देखील त्यांच्यावरती भिरकावून मारण्यात आलेलं आहे। या घटनेकडे मग कशा पद्धतीने नाही, कोण ह्याच्या पाठचा धनी आहे, कोण करविता आहे हे मला असं वाटतं शोधण्याची पण गरज आहे। याची सखोल चौकशी पोलिसांनी केली पाहिजे आणि आमचेही लोक जातील आणि योग्य त्या ठिकाणी तक्रार करतील। कॅमेरामन गणेश मोरेसह निवृत्ती वाबर, TV9 मराठी, मुंबई।